नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात या मोठ्या बातमीने. बीड कारागृहात कराड गँगचा आका म्हणजेच वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झालेली आहे. महादेव गीते आणि अक्षय आठवलेने मारहाण केल्याचं बोललं जातंय. तर खंडणी आणि संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात कराड आणि घुले मकोका अंतर्गत शिक्षा भोगतायत. तर आंधळे हत्याकांड प्रकरणात वाल्मिक कराडने खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या रागातून महादेव गीतेने कराडला मारहाण केल्याचं बोललं जातंय. त्याचं घडलं असं की तुरुंगातील कैद्यांना कुटुंबीय किंवा आपल्या वकिलांना फोन करण्यासाठी विशिष्ट व्यवस्था केली जाते आणि यावेळेला दोन्ही गट आमने-सामने आले. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर गीते आणि आठवलेने कराडला मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळेला सुदर्शन घुले मध्ये पडल्यामुळे त्याला सुद्धा चोप दिलेला आहे. अखेर तुरुंगातील पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला. बीड तुरुंगात कराड आणि घुले एका बराकीत तर गीते आणि आठवलेला दुसऱ्या बराकीत ठेवण्यात आलेला आहे. मात्र गेल्या आठवड्याभरापासून दोन्ही गटांमध्ये तणाव असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान बीड कारागृहामध्ये नेमकं काय घडलं आपण समजून घेऊया. तर बीड कारागृहात कराड गीते शेजारच्या बराकीत आहेत. तर कुटुंबियांना फोन करण्यासाठी एकाच ठिकाणी हे कैदी जमलेत. आपण या अॅनिमेशन मध्ये बघतो तसंच 5 आणि 6 नंबरच्या बराकीतील कैद्यांमध्ये त्यावेळेला काहीसा वाद निर्माण झाला. यामध्ये महादेव गीते, अक्षय आठवलेचा वाल्मिक कराड आणि घुलेला चोप मिळालेला आहे. दरम्यान कराडला मारहाण झाल्यानंतर बीडमधील बबन गीतेची फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आलेली आहे. महादेव गीते आणि अक्षय आठवले बबन गीतेचे कार्यकर्ते असल्याचं बोललं जात आहे आणि या दोघांनी कराडला चोप दिल्याचं समोर आल्यानंतर बबन गीतेने एका फेसबुक पोस्ट केलेली आहे. यामध्ये त्याने म्हटलंय की अंदर मारना या मरना सब कुछ माफ आहे. त्याच्या या पोस्टमुळे चर्चांना मात्र उधाण आलंय. जेलमध्ये जोरजोरात भांडणं झाली आहेत. कराडला देखील 1-2 चापट्या मारण्यात आल्यात असं देखील ऐकलंय. मोठ्या प्रमाणात ज्या टोळ्या होत्या त्यांची आपसातले टोकाचे वाद किती आहेत आणि आपण जे म्हणतो नेहमी की कायदा आणि सुव्यवस्था ही बीडसाठी नाहीच आहे, हे त्यातनं पुन्हा एकदा आपल्याला अधोरेखित होताना दिसतंय. हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य 2 टोळ्यामध्ये, कारण या 2 टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे. एक जण चप्पल घालीत नव्हते आणि दुसरे जे आहेत टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे. यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही आणि यांनी चप्पल घालायची नाही. या 2 टोळ्यामधला हा वाद झालेला आहे. ते काय मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली. नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे. बबन गीतेचा राग असेल ना वाल्मिक कराडवर, पोलिसांना हाताशी धरून बबन गीतेला खोट्या प्रकरणात अडकवलंय. बापू अंधळे जे खून प्रकरण आहे त्या खून प्रकरणामधला खोटा आरोपी आहे बबन गीते. बबन गीते नसताना त्याच्यावर आरोप टाकलाय. कारण का वाल्मिक कराड सांगेल ते सही आणि तेव्हाचा तिथला जो इन्स्पेक्टर होता महाजन त्याचं एक कारस्थान आहे. दरम्यान वाल्मिक कराड मारहाण प्रकरणाला आता नवं वळण लागलेलं आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच मारहाण झाल्याचा आरोप होतोय. तर मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गीतेला दुसरीकडे हलवण्यात आलेलं आहे. गीतेसह एकूण 4 आरोपींची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे. एकीकडे गीतेला कारागृहातून हलवण्यात आलेलं असताना दुसरीकडे या मारहाणीच्या घटनेबाबत कारागृह प्रशासनाने वेगळी माहिती दिलेली आहे. बंदी सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडेमध्ये वाद झाला असून शाब्दिक वाद झाल्यामुळे झटापट झाल्याचा तुरुंग प्रशासनाचं म्हणणं आहे. जर गीते आणि कराडमध्ये राडा झालाच नाही तर मग गीतेला बीड तुरुंगातून दुसऱ्या हर्सुल तुरुंगामध्ये का हलवलं असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातो. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे. मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराडला पाठवलं आहे. अक्षय भाईचा काही संबंध नाही. काही संबंध नाही. अक्षय भाईचा काही संबंध नाही.